देखील मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी नवतरुण तरणखोप हा संघ उपस्थित झालेला नाहीये. नवतरुण तरणखोप मैदान क्रमांक 2 चा आपण पहिली ताबा घ्या. तरणखोप आलाय का? धन्यवाद. तरणखोप संघ येतो. धन्यवाद. तरणखोप हा संघ देखील त्या ठिकाणी हजर झालेला आहे. सामना लगेचच त्या ठिकाणी सुरू करायचा. तरणखोप संघ वेळ लावला. खरं तर वेळेमध्ये येणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. अनेक संघांचा आम्ही आदर आणि सन्मान करत खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश मात्र केला आहे. मी सागर चवरकर आणि सूरज म्हात्रेजी यांना विनंती करतो आपण समोर यायचंय पाहुण्यांच्या स्वागतासाठी. आणि सुधीर चवरकरजी आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. मी आदरणीय सुधीर चवरकरजी यांना विनंती करतो आपण तुम्ही या मंचावर यायचंय. सुधीर चवरकर सर आपण तुम्ही या मंचावर यायचं आहे आणि स्वागत करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. सागर चवरकरजी आणि सूरज म्हात्रेजी आपण सज्ज राहायचं आहे. कबड्डी दिग्गज, कबड्डी जाणकार, कबड्डीसाठी केव्हाही कुठेही सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आदरणीय विनोद काजळकर सर या मंचावर आज मंच ग्रहण करून बसले आहेत कबड्डीचा आस्वाद घेण्यासाठी. आणि खास करून संजय कोलते सर आपला कॉमेंट्रीचा बाज ऐकण्यासाठी आलेले आहे. मी विनंती करतो सागर चवरकर यांना आपल्या हस्ते आपण विनोद काजळकर यांचा सन्मान इथे करायचा आहे. आदरणीय विनोद काजळकर सरांचा सन्मान या ठिकाणी सागर चवरकरजी आपल्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. कबड्डीसाठी सदैव सज्ज असणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण विनोद काजळकर सरांना ओळखतो आणि बांधण संघासाठी अनेक सेवा या ठिकाणी विनोद काजळकर सरांनी दिलेली आहे. दिग्गज खेळाडू म्हणून सुद्धा त्यांना गणलं जातं. जे अतिशय नम्र आहे पण शिस्तीने कडक असं व्यक्तिमत्व म्हणजे ते जेव्हा कुठे पंचांच्या कामगिरीसाठी उपलब्ध असतात किंवा उपस्थित असतात त्यावेळेस मात्र कुठलीही हाराकिरी आणि कुठलाही अन्याय ते सहन करत नाहीत. योग्य न्याय योग्यपणे देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय जना पाटील सर यांचं नाव. मी जना पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी विनंती करतोय सूरज म्हात्रे यांना. सूरज म्हात्रे जी आपण यायचं आहे आणि आदरणीय पंच आज पंच कमिटी जी आहे आजचे निरीक्षक जना पाटील सर यांचा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड ब्रेक. आम्हाला आनंद आहे की आज मग विशाल गेल्या अनेक वर्षांचा प्रवास आहे. कबड्डीचा इतिहास सर आपण सुद्धा ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे एक समालोचक म्हणून. तेवढीच ऐतिहासिक कामगिरी कबड्डीच्या खेळाडू म्हणून केली. कबड्डीचं उत्तुंग आणि अफाट व्यक्तिमत्व आहे. कबड्डीचा जबरदस्त अभ्यास आहे. जेव्हा मातीतली कबड्डी होती मॅच वर गेली त्याचाही तेवढाच अभ्यास त्यांनी केला आणि प्रत्येक निर्णय अचूक दिला. असे अचूक निर्णय देणारे पंच म्हणून आपल्याला या ठिकाणी कबड्डी जगतामध्ये मोठं स्थान आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू शकतो गणेश क्लब बोराड बसेस जामगावचा ज्योतिर्पणा हा झाल्यानंतर त्या ठिकाणी TBM कारावी वर्सेस नवयुग खिडकी आपण तयार राहा. TBM कारावी वर्सेस नवयुग खिडकी मैदान क्रमांक 3 साठी आपण तयार राहायचं आहे. 1 वर भैरवनाथ यशवंतराव वर्सेस बाळांत मासूर आपण तयार राहायचं आहे. तर 2 वर चालू सामना रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी गावदेवी मुंढाणी वर्सेस नवतरुण तरणखोप हा सामना मैदान क्रमांक 2 वर खेळला जातो. सर नक्कीच
एका बाजूला सामना खेळत असतानाच दुसऱ्या बाजूला जेव्हा या पृथ्वी तलावर प्रत्येक देशामध्ये असेल, तो सुखी देश असेल किंवा विकसित असेल किंवा अविकसित असेल, विकसनशील असेल, गरीब देश असेल तरी सुद्धा आणि श्रीमंत देश असेल तरी सुद्धा मनशांतीची गरज, परमेश्वरा बरोबर लीन होण्याची गरज, त्याला हाका मारण्याची गरज जेव्हा असते, गरज असते, असेच माझे मुख्याध्यापक आणि सुप्रसिद्ध हरिभक्त पारायण श्री जनार्दन पांडुरंग गुरुजी हे सुद्धा या मंचाने शोभा वाढवताना दिसत आहेत. मी सागर चवरकरजी यांना विनंती करतो, आपल्या हस्ते आपण हरिभक्त पारायण माझे मुख्याध्यापक सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पांडुरंग गुरुजी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आज या कबड्डीच्या मंचावर येऊन निश्चितपणे आपण आमच्या या कबड्डीच्या मंचाला गुरुजी आपण भक्तिमय वातावरणामध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्याबद्दल निश्चितपणे आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपला आज सन्मान आहे, पदविशाल गुलाब पुष्प आणि एक सन्मान चिन्ह या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आपण लगेचच घेणार आहोत. माजी सरपंच पोयनाड आदरणीय श्री सचिन नरेंद्र पाटील यांचा, आणि मी विनंती करतो सागर चवरकरजी यांना आपल्या हस्ते सागर चवरकरजी आपण आपल्या कार्यकाळामध्ये पोयनाड ग्रामपंचायतीची कामगिरी अतिशय उजवी या ठिकाणी ठरली होती. एक विशाल सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प आपण या ठिकाणी सन्मानित होत आहोत. खरी गरज आहे ती शिक्षण क्षेत्र, त्यानंतर अर्थात वेगवेगळे सरकारी क्षेत्र, सरकारी आस्थापना असतील, शिक्षण क्षेत्र असेल, त्यातून भ्रष्टाचार निर्मूलन व्हावं, आणि तीच खरी या देशाची गरज आहे. आणि याच चळवळीमध्ये रमलेले राजेश टेपकरजी यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय. सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारण सूरज म्हात्रेजी आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आपल्या सामाजिक कार्यातून आणि त्याचप्रमाणे भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये कार्याध्यक्षपदी, आपल्या कार्यातून कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली असे सामाजिक कार्यकर्ते राजेश टेपकरजी यांना आपण सन्मानित करायचं आहे. आणि रामदेवी मंधाणी वर्सेस नवतरुण तरणको हा सामना त्या ठिकाणी सुरू आहे. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल शिवाई बांधण वर्सेस आई पांडवादेवी रायवाडी. मैदान क्रमांक 2 वर सामना खेळला जाईल. मैदान क्रमांक 1 वर गणेश क्लब उरण वर्सेस जातमाता ज्योतिर्पाडा हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी भैरवनाथ यशवंत खान वर्सेस बाळानंद कासू हा सामना खेळला जाईल. तरी देखील आपण नोंद घ्या, 1 वर यापुढे होणारा सामना भैरवनाथ यशवंत खान वर्सेस बाळानंद कासू, तर 2 वर यापुढे होणारा सामना शिवाई बांधण वर्सेस आई पांडवादेवी रायवाडी हा मैदान क्रमांक 2 वर होईल. तर मैदान क्रमांक 3 वरचा TBM कारावी वर्सेस नवयुग खिडकी, आणि मैदान क्रमांक 3 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना चला 3 वर चला. मैदान क्रमांक 3 साठी TBM कारावी वर्सेस नवयुग खिडकी, दोनही संघानं मैदान क्रमांक 3 चा सामना घ्या. TBM कारावी वर्सेस नवयुग खिडकी, मैदान क्रमांक 3 कडे चला. हा बाहेर होय काय झालं.
अनेक मित्रमंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजचे सत्कारमूर्ती, खऱ्या अर्थानं आजचे बर्थडे बॉईज म्हणजेच देवेंद्र रमेश तावडे यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा दिल्या जातात. खऱ्या अर्थानं आपल्याला दीर्घायुष्य लाभो, आपल्याला सुंदर आरोग्य लाभो ही त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. आणि ह्या सर्व शुभेच्छा देण्यासाठी अनेक मित्रमंडळी, अनेक परिवार, अनेक कबड्डी क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांची अर्थात आपल्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपला वाढदिवस आपण कबड्डी क्षेत्राच्या माध्यमातून, कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून संपन्न करतात. कारण वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात, परंतु आपण मात्र ह्या लाल मातीतील या मैदान क्रमांक 3 वर चला. मैदान पांडवादेवी रायवाडी आपण तयारीत राहा. आणि पुढील ही संघ आपण तयार राहायचा आहे. अजून मैदान क्रमांक 3 वर दोनही संघ अनुपस्थित आहेत. लक्षात घ्या, टीबीएम कारावी, नवे खिडकी दोन्ही संघ बाजूला, दोन्ही नामांकित संघ. जरी आपण नामांकित संघ असला जरी त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर मात्र त्याचा नाईलाज होईल असं मंडळाने या ठिकाणी आवाहन केलंय. लक्षात घ्या, जर आपण अनुपस्थित राहिला तर आपल्याला दोनही संघांना बाद केलं जाईल. टीबीएम कारावी वर्सेस नवे खिडकी. मैदान क्रमांक 3 वर समालोचक संजय कोलकर सरांनी आवाहन केलेलं आहे. सज्ज राहायचं लगेच नियम सर. आणि इथे एवढ्या मोठ्या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं कस पाहायला लागणार तो पंचांचा स्थान लागेल उपलब्ध करून दिलेला आहे. जर आपलं मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे तेव्हा आयोजकांना टायमिंगमध्ये सहकार्य करणं ही प्रत्येक संघाची आणि संघ व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. चला, मैदान क्रमांक 3 टीबीएम कारावी, नवे खिडकी. अजून देखील एकही संघ त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही आहे. मैदान क्रमांक 3 वर टीबीएम कारावी, नवे खिडकी. शेवटचे 2 मिनिटं लावा. सामनाधिकारी लास्ट 2 मिनिट, शेवटचे 2 मिनिटं लावा मैदान क्रमांक 3 साठी. टीबीएम कारावी, नवे खिडकी. थँक्यू सो मच सर. या ठिकाणी आपण माजी धंदापती अध्यक्ष कोणाड श्री नंदकिशोर सवरकर यांना सागर सवरकरजी यांना विनंती करतो. सागरजी आपल्या हस्ते कोणाचे माजी धंदापती अध्यक्ष नंदकिशोर सवरकरजी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. तर एका बाजूला अनेक जण उपलब्ध असताना तंटमुक्ती गाव असणं काळाची गरज आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी शासनाच्या गावाच्या गावात तंटमुक्त होती, तंट सोडवून झाल्यानंतर मुक्त होईल ही खरोखर करावं यांची फार इच्छा होती. संदेश पाटील, मैदान क्रमांक 3 वर चला. नवे खिडकी हा संघ उपस्थित झालेला आहे. टीबीएम कारावी आपण देखील मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्या. लगेच चला, ताबडतोब चला. नवे खिडकी उपस्थित झाला. 1 वर यापुढे होणार सामना भैरवनाथ यशवंतकार वर्सेस बाळानंद कासू. 2 वर यापुढे होणार सामना शिवाई बांधण वर्सेस आई पांडवादेवी रायवाडी. हा मैदान क्रमांक 2 वर होईल. धन्यवाद. चला, टीबीएम कारावी हा संघ देखील मैदान क्रमांक 3 कडे त्या ठिकाणी रवाना होतोय. आता त्या ठिकाणी उपस्थित होईल. धन्यवाद दोन्ही संघांना. सामनाधिकारी मैदान क्रमांक 3 त्या ठिकाणी लगेचच सुरू करायचं आहे. 1 वर यापुढे होणारा सामना भैरवनाथ यशवंतकार वर्सेस बाळानंद कासू. आपण तयार राहा मैदान क्रमांक 1 साठी. आणि 2 साठी शिवाई बांधण वर्सेस आई पांडवादेवी रायवाडी. हा मैदान क्रमांक 2 वर सामना सुरू होईल. चालू सामना संपल्यानंतर याची देखील आपण नोंद घ्या. चला, लवकर चला. एक सुंदर अशी स्पर्धा अर्थात आपल्याला फक्त मॅच टाकायचे आहे.